सध्या ह्या युद्धाचा भडका इराण आणि अमेरिकेत उडल्यानंतर तेव्हापासून आजही कंपनीने पेट्रोल डिझेलचे दर वाढून सुद्धा आजही पेट्रोलचा आणि डिझेलचा पुरवठा रेग्युलर येत नाही. आम्ही तीन तीन टँकरचे पैसे ॲडव्हान्स दिल्यानंतर आम्हाला चौथ्या पाचव्या दिवशी टँकर मिळतो कंपनीच्या सांगण्यानुसार. आणि लोकांची अपेक्षा असते की त्यांना वेळेवर डिझेल पेट्रोल मिळालं पाहिजे. सध्या शेतीची कामं चालू आहे, शेतकऱ्यांना डिझेल पेट्रोल लागतं. तरी आम्ही लोकांना 3,000 रुपयाचं डिझेल 300 रुपयाचं पेट्रोल याच्यावरती देत नाही. कारण सर्वसामान्य सगळ्यांना थोडं थोडं का होईना पेट्रोल डिझेल मिळालं पाहिजे. सगळ्यांचं नाही पूर्ण काम तर थोडंफार तरी काम चालू राहिलं पाहिजे, बंद व्हायला नको. त्यामुळे आणि हे इंधन पुरवठा रेग्युलर नसल्यामुळे आमची इतकी प्रचंड मानसिक स्थिती खराब होते. भरोसा नाही केव्हा टँकर आमचं लागेल नाही लागेल. आणि सगळीकडचीच परिस्थिती, सगळ्याच कंपनीची परिस्थिती अशी असल्यामुळे इंडियन ऑइल घ्या, भारत पेट्रोलियम घ्या, त्याच्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम घ्या, नायरा, सगळीकडे हीच परिस्थिती असल्यामुळे सगळा ग्राहक वर्ग आणि ह्या व्यवस्थित वेळेवर डिझेल पेट्रोल येत नाही. त्याच्यामुळे आमचे कस्टमर सुद्धा खात्री नसल्यामुळे ते आमचे जे नेहमीचे ग्राहक आहेत ते सुद्धा आमचे तुटत चाललेले आहेत. तो एक आमचा मोठा तोटा होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. कंपनीकडे आपण आगाऊ रक्कम त्या ठिकाणी भरलेली आहे, हो. काय सांगायचं? आम्ही आगाऊ रक्कम 3 टँकरच्या भरलेल्या आहेत आणि त्या सुद्धा याच्यासाठी भरलेल्या आहेत की कंपनीने निदान एक टँकरची रक्कम भरल्यानंतर कमीत कमी तिसऱ्या चौथ्या दिवशी त्या टँकरचं डिझेल आलं, पेट्रोल आलं तर आमच्या पेट्रोल पंपावरती तुटवडा कमी जाणवेल. आज आम्ही 60-60 लाख रुपये कंपनीमध्ये ठेवतो. बँकेमधनं आम्ही CC मधनं पैसे उचलतो, त्याचे व्याज भरतोय. पण तरी सुद्धा या अशा शॉर्टेजमुळे खूप प्रॉब्लेम येत आहेत. आमचा नफा मिळवण्यापेक्षाही लोकांना गरजा वेळेवर पूर्ण झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही 3 पेमेंट भरतोय. कारण त्याला हेच कितव्या दिवशी या ठिकाणी पेट्रोलचा पुरवठा होतोय आणि किती मिनिटात तो संपतोय? आता कंपनीच्या सांगण्यानुसार त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जर आज पेमेंट दिलं साधारण तुम्हाला तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही तुम्हाला त्याच्या माल पुरवू. पण तो कधी 5 दिवस होऊन जातो. ते मिळाल्यानंतर किती वेळेस संपतं? ते मिळाल्यानंतर म्हणजे 10,000 लिटर जरी मिळालं तरी संध्याकाळपर्यंत दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत सगळं संपून दुसऱ्या दिवशी परत पंप ड्राय होतो. म्हणजे आम्ही 3,000 प्रति ग्राहक 3,000 रुपयाचं पेट्रोल डिझेल देऊन सुद्धा आज लोकांची डिमांड इतकी आहे की तरी सुद्धा म्हणजे 1 दिवसामध्ये पेट्रोल डिझेल संपतंय. पेट्रोल चालतंय, डिझेल संपतंय. काय मागणी राहायची आपल्याकडे? शासनाकडनं एकच मागणी आहे, तुम्ही वाटलं तर तुमचे आता दर वाढवलेले आहेत. लोकांनाही काही त्याच्याविषयी काही फारसं काही लोकांनाही संपूर्ण माहिती आहे जगामध्ये काय चालू आहे ते. फक्त इंधन पुरवठा जो आहे रेग्युलर राहिला तर आम्हालाही त्याची झळ बसणार नाही आणि ग्राहकालाही झळ बसणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.